आणि जरांगे पाटलांनी त्याच्यावर अभ्यास केला असेल किंवा त्यांना संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्यांनी जाणून घेतली आणि मराठ्यांना याच पद्धतीने आरक्षण मिळालं पाहिजे ज्या पद्धतीनं त्यांनी सरकारकडे मांडली। मागच्या 40-50 वर्षामध्ये जेवढा संघर्ष झाला नाही तेवढा संघर्ष ह्या 1-2 वर्षामध्ये ताकदीनं झाला। मराठे शक्यतो आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणावर विश्वास ठेवत नव्हते, काही मोजके कार्यकर्ते असायचे। आता क्रांती मोर्चाच्या निमित्तानं हजारो नाही लाखो लोक रस्त्यावर आली एका वेगळ्या विषयासाठी, पण हे सगळे ज्यावेळेस आरक्षणाच्या आंदोलनात कन्वर्ट झाले आणि जरांगे पाटलांना बळ मिळालं, या मुद्द्याला सरकार दरबारी न्याय मिळाला म्हणलं तरी हरकत नाही। कारण जरांगे पाटलांसमोर आज जसं मुंबईत बसलंय तसंच आंतरवली सराटीमध्ये जो काही पहिल्या आंदोलनाचा त्यांचा सरकारनंच मोडीत काढण्याचं ठरवलं होतं ते तो दिवस खरं तर 1 सप्टेंबर होता आणि ज्या पद्धतीचा वाद झाला होता मागच्या 1 वर्षापूर्वी त्याच्यामुळे वातावरण ज्या पद्धतीचं गरम झालं, मनोज जरांगे एक सामान्य मराठा सेवक म्हणून अचानक नेता झाला, लोकांच्या हृदयात शिरला। कारण प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, समाजाविषयी प्रेम, निष्ठा आणि शेतकरी कुटुंबातून आल्यामुळं लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला। आज अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर दिल्लीचं तख्त सुद्धा सध्या त्यांच्या बाबतीत चर्चा करतंय। एवढी ताकद जर या आंदोलनामुळे जर वाढली असेल तर मग सरकार हे गांभीर्यानं का घेत नाही?